माझं वेल पाडणं संपतच नाही बरं का म्हणता मित्र मैत्रिणींनो, शुभ्यानं मी आलं गोंडपिपरी काकोली बँक मध्ये सोडलं ना, आलं MSCIT मध्ये. आपलं MSCIT चा पहिला दिवस म्हणून आपल्याला तेवढं काही समजलं नाही बरं का. क्लास केलं ना बाहेर निघलं, सीधाच बँक मध्ये आलं. इथं आल्यावर माहित झालं की मोबाईल खेळायला जायचं. 299च्या स्पीडनं आलं दुकानामध्ये, 2-4 मोबाईल चेक केलं. त्यांच्यामुळे मित्राला आवडलं रिअलमीचा फोन, अनबॉक्स करून पेमेंट केलं. आलं बस स्टॉपवर. इथं पाहिलं की काकाची झोपेमध्ये फोनवर बोलून राहिलं बरं का. कपडे पण घ्यायला जायचं होतं, कपड्याचं नाव घेत नाही तर आलं अज्जूभाऊच्या दुकानामध्ये, कारण का इथले कपडेच एक नंबर क्वालिटीचे आहे आणि अज्जूभाऊचा स्वभाव पण एक नंबर आहे. एक करत पूर्ण कपडे चेक केलं. पोट्टेसाठी म्हणलं तर कपड्याचा पूर्ण इथे खजानाच आहे, ते पण कमी प्राइस मध्ये. नाही इथे कपडे म्हणूनच नाही, शूज चप्पल पण मिळते, ते पण तुमच्या बजेट मध्ये. जर माझा व्हिडिओ तुम्ही पाहून गेले असेल, कमी प्राइस मध्ये शूज आणि कपडे मिळेल. दुकानचं लोकेशन आहे गोंडपिपरी चिकन मार्केटच्या लेफ्ट साईडला. मक्का तुम्ही पण नक्की विजिट करा बरं का. कपडे घेतलं ना, आलं बस स्टॉपवर. बस स्टॉपवर थोडा वेळ काय चेंगड केलं. भाऊचं फोन डस्टबिन मध्ये टाकलं तर त्याचा तोंड पाहण्यालायकच आहे बरं का. असं काय चेंगड केलं ना, निघलं गावला जासाठी. जुन्या बस स्टॉपवर काहीतरी झगडा चालू होतं बरं का. लई दिवसानंतर धीरज दादा सोबत आपली भेट झाली. थोडा वेळ बोलचाल केलं, निघलं गावला जासाठी. जाता जाता हनुमान दादाच्या मंदिर मध्ये आलं, दादाचे दर्शन घेऊन निघलं घराकडे जासाठी बरं का. मित्र मैत्रिणींनो, आजच्यासाठी एवढं. आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.